सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा जाहीर झाल्यावर पर्यटकांसाठी कयाकिंग, स्कुबा डायव्हिंग, वॉटर स्पोर्ट्स सारखे साहसी क्रीडा प्रकार चालू झाले. तर अशाच एका साहसी क्रीडा प्रकाराला म्हणजेच फ्लाय बोर्डिंगला भेट द्यायला आम्ही सर्व मित्र मिळून गेलेलो. आमच्याच मित्राने तारकर्ली येथे चालू केलेल्या रुद्र फ्लाय बोर्डिंग येथे. तर तारकर्ली जेटीवर आपल्याला पिकअप करायला बोट आली आणि आम्ही सर्व मंडळी सेफ्टी जॅकेट्स घालून निघालो बेस पॉइंटला. अवघ्या 5 मिनिटाचा बोट प्रवास करून बेस पॉइंटवर आल्यावर आम्हाला या फ्लाय बोर्डिंग विषयीची संपूर्ण माहिती सविस्तरपणे सांगितली आणि त्यांच्या ट्रेनर कडून याचे प्रात्यक्षिक पण दाखवण्यात आले. आणि हे बघून प्रत्येकाची फ्लाय बोर्डिंग करण्याची उत्कंठा शिगेला पोहोचली. पहिला ट्राय क्षितिजने केला आणि अवघ्या 10 मिनिटातच त्याने जबरदस्त फ्लाय बोर्डिंग केले. नंतर नंबर होता तो अमोलचा. अमोलचाही हा पहिला एक्सपिरियन्स असून सुद्धा कुठेही वाटत नव्हते की अमोल फ्लाय बोर्डिंग पहिल्यांदाच करतोय. फिर आई बारी बंटी की. अमलेक बघून ना माका आता जाम इच्छा झाली एकदा कधी जाऊन जो एक्सपिरियन्स घेतोय तो आलो. कधीपासून सांगता ये आणि दिलं आम्ही आपला तारीख पे तारीख देऊ. आता बघूया असं वाटतं. प्रयत्नांती परमेश्वर. बरेच प्रयत्न करून बंटीने देखील खतरनाक प्रात्यक्षिक करून दाखवली. मला फ्लाय बोर्डिंग नंतर एक अर्जंट काम आहे म्हणून मी ओला नाही झालो, म्हणजे फ्लाय बोर्डिंग केलं नाही. पण तुम्ही इथे आल्यानंतर नक्की फ्लाय बोर्डिंग ट्राय करा. तुम्हाला देखील तळ कोकणात पर्यटनासाठी आल्यावर या फ्लाय बोर्डिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर रुद्र फ्लाय बोर्डिंगला नक्की भेट द्या. यांचे रेट आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स आम्ही कॅप्शन मध्ये देत आहोत. आमचा एक्सपिरियन्स जबरदस्त होता. तुम्ही पण नक्की ट्राय करा.